की मला माझी बायको ही पाहिजेच होती. म्हणजे मी हार नाही मानली, की मला करायचंच होतं. तिला वाचवायचंच होतं. तर मी ते बोलले, की मला स्मशानातून जागवलंय आणि पाठवलंय इकडे बापरे! तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही तोच विषय काढला पप्पा आणि मी, की चोप दिलाच पाहिजे आपण. त्यामागचं मग कारण आपल्याला नक्की कळेल, की कुठून आलंय, काय आलंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सर तुम्ही म्हणली होती, की आजचाच दिवस निवडायचा. त्याच्या मागचं कारण काय? आजचा दिवस निवडायचा कारण म्हणजे त्यांचं वर्ष तिचे जेव्हा पाणी शिंपडताना रिएक्शन पण नंतरला जेव्हा बॉडी त्यांनी सोडली तिची, त्याच्यानंतर ते डोळे पण तिचे लगेच तिच्या अंगामध्ये तिचे डॅड आले परत आणि बोलायला लागले, की अ, ही साली वाचली आज, नाहीतर ही मरणार होती आज. तर मग मला थोडंसं फाशी वगैरे लावायला लागली. स्वतःहूनच. हो, स्वतःहून. म्हणजे गळफास घ्यायला लागले. हो. म्हणजे तिच्या चाकू वगैरे, सुरी किंवा डोकं वगैरे आपटून दाखवायची आणि घाबरवायची मला बाहेरूनच, की मी गळफास लावीन, असं-तसं करेन. पण ते बोलले, की "कितीही काय झालं तरी तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही आणि वाईट करू शकत नाही. मी हिला सोबतच घेऊन जाणार आणि मी घेऊनच जाणार." नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते मुंबईवरून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? ऋषिकेश कांबळे, बरं आणि राहता कुठे? कांदिवली, मुंबईला. ओके आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मुळगाव, रत्नागिरी. बरं आणि काय करता सर सध्या तुम्ही? मी आर्टिस्ट आहे. ॲज अ कोरिओग्राफर, डान्स टीचर. बरं आणि ती सगळी कामं मुंबईमध्येच? हो, हो. मुंबईमध्येच. बरं. काय-काय, कसे-कसे अनुभव घडले आणि कुठल्या सालापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली? अनुभव तसे तर खूप माझे अगोदरपासून आहेत. म्हणजे माझे वडिलांपासून आहेत. पण रिसेंटली मी 2022ला लग्न झालं माझं आणि लग्नानंतर आम्ही गावी गेलो माझं गाव रत्नागिरी मूळ. त्याच्यामुळे मला मेमध्येच गावी जाणं भाग्य होतं. तर 2022मध्ये लग्न झालं आणि फक्त मला वर्षातून मेमध्ये गावी जाणं फक्त मला पॉसिबल होतं. तर आम्ही गावी वर्षातून एकदा? वर्षातून एकदा हां. तर गावी गेलो आम्ही आणि गावी गेल्याच्या नंतर मग झालं असं की मी आणि माझी बायको हे आम्ही म्हणजे ती कपडे धुवायला वगैरे गेली होती आणि मी तिच्यासोबतही गेलो होतो. गाव कुठलं आणि? कोकणच. तर तिकडे गेलो. मग आम्ही येताना असं झालं की रातांबे वगैरे गावाला मोस्टली सगळे रातांबे वगैरे काढतात. मग ते आम्ही काढले. पाडून वगैरे काढले. म्हणजे मला तर एवढी म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता. पण माझ्या बायकोनी ते मला काढून दिले. मग आम्ही जस्ट आलो पुढे जरा आणि नवरा-बायकोंमध्ये जे काही प्रसंग घडतात, भांडणं होतात, तर ते घडलं आमच्यामध्ये. नॉर्मली आर्ग्युमेंट. हो, हो. तेच. ते झालं त्याच्यानंतर मग ती रागावून गेली घरी आणि मी वाडीत माझ्या काकांकडे किंवा मामांकडे गेलो. मग त्याच्यानंतर मी घरी गेलो. त्यानंतर मग सगळं नॉर्मल होतं. असं काहीच वाटलं नव्हतं, की असं काही होऊ शकतं लाईफमध्ये किंवा असं होणार आहे. असं घडलं. त्याच्यानंतर मग झालं असं, की त्याच दिवशी, ज्या दिवशी आमचं भांडण झालं, त्याच दिवशी रात्री घडलं असं, की त्यांचा जो पाठचा जो अंगण बोलतो आपण, पाठचा जो दरवाजा आहे, तिकडेच आम्ही दोघंही झोपलो आणि रात्रीचे 12 वाजले होते. 12 वाजले. पण तुम्ही तर बोलले ना तुम्ही काकांकडे गेलते म्हणून? हो, ते दुपारी. दुपारी. दुपारी म्हणजे जेव्हा आम्ही रातांबे वगैरे ते काढले वगैरे आणि आमची भांडणं झाली, तर ती घरी गेली आणि मी काकांकडे गेलो, असं झालं. त्याच्यानंतर मग दुपार झाली, तर रात्रीची गोष्ट आहे ती अच्छा. ॲक्चुअली. मग तुम्ही परत आले. हो, परत आलो मी घरी. तर घरी आलो, जेवलो वगैरे, रात्र झाली. त्याच्यानंतर मग झोपलो. मग 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर मग झोपेतच मी माझ्या बायकोचा गळा दाबला. बापरे! असं झालं. बायकोचा गळा दाबला मी आणि मी जोरात ओरडायला लागलो आणि ती सुद्धा घाबरली. तिच्या घरातले सुद्धा पण घाबरले आणि पूर्ण वाडी गोळा झाली, की काय झालं, काय झालं? कोण ओरडलं? असं झालं प्रसंग आणि मला सुद्धा कळत नव्हतं, की कोण ओरडलं किंवा कोण मारतं आणि मी का हिचा गळा पकडतोय? असं झालं एवढं.
तर नंतरला मला पण मी शुद्धीतच नव्हतो. असं झालं. मला कळतच नव्हतं मी हे सगळे जमा का झालेत गाववाले सगळे आणि हिचे काका काय बोलतायत. हिचा भाव घाबरलेला आहे आणि मी पण घाबरलो अचानक. म्हणजे मला डोळ्यासमोर काय हे सगळं दिसतच नव्हतं, असं झालं. नंतर मी डोळे उघडले आणि मला कळालं की पूर्ण गाव गोळा झालेला आहे. असं गोष्टी घडल्या आणि नंतर मग परत आतमध्ये गेलो. मग आम्ही हॉलमध्ये जाऊन झोपलो, बेडरूममध्ये. मग नंतरला नॉर्मल झाली ती सिच्युएशन. काय एवढं ते जे गावातले लोक वगैरे सगळे जमा झालते किंवा त्यांचे भाऊ आणि काका वगैरे, अ, ते तुम्हाला काय म्हणत होते त्यावेळेस? त्यावेळेस एक आजी आली होती. तर गाववाले पण होते, नाही असे नाही. पण ती आजी आली होती. तिने दरवाजा वगैरे पण ठोकला, की की म्हणजे काकांचं नाव घेतलं, की "शंकर, अरे शंकर काय झालं? कोण ओरडतंय? काय झालं? एवढं जोरात कोण ओरडतंय?" गळा वगैरे दाबून म्हणजे आवाज वगैरे आला खूप जोरात-जोरात. मग काका वगैरे बोलायला लागले, की "असं काय नाही, ते झोपेत जरा झालं, की कोण ओरडलं नाही, कसलाही प्रॉब्लेम नाही झाला." म्हणजे त्यांनी थंड केलं त्या गोष्टी, कोणालाही सांगितल्या नाही, असं झालं. मग नंतरला ते सिच्युएशन थोडंसं नॉर्मल झालं, की मग नंतरला 2-3 दिवसानंतर मग आम्ही मुंबईला परत आलो. मुंबईला आलो, माझं वर्किंग चालू झालं. तिचं पण वर्किंग माझ्या बायकोचं चालू झालं होतं आणि त्याच्यानंतर मग असं झालं की भांडण वगैरे काहीच झालं नव्हतं आमच्या दोघांमध्ये. मग अचानक असं झालं की आम्ही त्याच रात्री म्हणजे जेव्हा आम्ही पोहोचलो मुंबईला, त्याच दुसऱ्या दिवशी असं घडलं की ती अचानक मला घाबरायला लागली. मी विचारत पडलो, "हे असं का?" घाबरण्याचं कारण काय? कारण मी कधीच तिला कसं ओरडलो पण नव्हतो कधी, नाही मारलं होतं, काहीच नाही. मग ही अचानक घाबरली कशी काय? असं माझ्या मनात प्रश्न आले, की हे असं काय होतंय? मग नंतरला ती माझ्या भावाला वगैरे भाऊ पण माझा होता, बारका भाऊ आणि माझे आई-वडील पण होते आणि बारका भाव वरती होता आणि मग ही आवाज द्यायला लागली माझ्या बारक्या भावाला, की "रोहित, रोहित, की ऋषिकेश गेले कुठे?" म्हणजे माझं माझं नाव घेत होती ती, की "ऋषिकेश गेले कुठे?" तर मी म्हटलं, "मी समोरच आहे आणि ऋषिकेश गेले कुठे?" म्हणजे डोळ्यासमोरच सगळं दिसतंय तिला. मग ही अशी का बोलायला लागली, "ऋषिकेश गेले कुठे?" आणि ती अचानक अशी घाबरायला एवढी कशी काय लागली? कारण ती घाबरण्यामधली नव्हती. कारण तिचं म्हणजे ती ॲक्टिव्ह होती खूप सगळ्या गोष्टींमधली किंवा ती घाबरायचीच ना कुठल्या गोष्टीला. आता मलाच बघून का अशी काय घाबरते? किंवा असं काय बोलते की ऋषिकेश कुठे आहे? म्हणजे कायच तिला कळत नव्हतं आणि मला सुद्धा हे काय कळत नव्हतं. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरकडे घेऊन गेलो लगेच दुसऱ्या दिवशी. मग डॉक्टरकडे जेव्हा तिला मी घेऊन गेलो, मग डॉक्टरांना पण ती हेच सांगायला लागली, की "ऋषिकेश गेले कुठे?" आणि हा जो कोण माणूस आहे ना, म्हणजे मला बोलत होती, हं. की "हा जो कोण माणूस आहे ना, तर तो मला मारतो. मला ओरडतो आणि मला मारतो." मी डॉक्टरांना बोललो, की "डॉक्टर मी तर असं कधी केलेलंच नाही आणि मी करणार सुद्धा नाही." कारण तुम्हाला माझ्याबद्दल सुद्धा माहिती आहे. डॉक्टरांना माहिती होतं, ते फॅमिली डॉक्टर होते. अच्छा. असं झालं. तर मग ती डॉक्टर बोलली, "हां, मला माहिती आहे, पण तरी पण समजून घे, की ती थोडी घाबरली आहे. पण माहीत नाही का घाबरली आहे, की तू ओरडला असशील म्हणून घाबरली. असं झालं तिला, असं वाटलं असेल मे बी." तर नंतरला बाहेर येऊन 2-3 दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या डॉक्टरनी बाहेरच्या. मग ती थोडी नॉर्मल झाली. ते नॉर्मल झाल्याच्या नंतर ती थोडी कामाला परत चालू झाली. नाही असं नाही, कामाला ती लगेच चालू झाली आणि माझं पण वर्किंग चालू होतं. मग नंतरला अचानक असं घडलं, की ती म्हणजे कामातून आली रात्री आणि उशिरा पण बहुतेक आली होती. तर रात्री आली आणि तिच्यानंतर मी आलो होतो आणि घरात झाडू वगैरे मारायचा होता. तर मी तिला बोललो, की "झाडू वगैरे मार." तर ती बोलली, "कशाला मारायचा झाडू?" "नाही मारायचा झाडू वगैरे काय." मला झाडू वगैरे आवडत नाही मारलेला. मला कचरा खूप आवडतो. मग मी विचारात पडलो, की हे असं काय बोलते? झाडू नको मारू म्हणजे रोज मला बोलायची म्हणजे रोज तिचं सगळं चांगलं होतं. घर वगैरे ठेवणं वगैरे सगळं स्वच्छ वगैरे टिपटॉप होतं जे पण काही आहे. टापटीप होतं सगळं काही. तरी ही अचानक अशी काय बोलायला लागली, की झाडू नको मारू, हे नको करू, ते नको करू, मला आवडत नाही. मग नंतरला मी थोडंसं गडबडलं. मी म्हटलं, "हे सगळं होतंय काय?" की ठीक आहे, ती घाबरत होती. घाबरत होती हा प्रश्न वेगळा होता. आता ती बोलते, की मला कचरा आवडत नाही. असं बोलायला लागली. तर मग मला मनात प्रश्न उठायला लागले.
की हे सगळं होतंय का? आणि हे हे माझ्या मी फॅमिलीला सांगितलंच नव्हतं. कारण ते रिसेंटली होत होत्या सगळ्या गोष्टी. मला काहीच कळत नव्हतं, की काय हे सगळं घडतंय? की ती का अशी बोलली? असं सगळं मला जाणवत होतं, की हे सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या तिनं गोष्टी केल्यात आणि अचानक एवढं सगळं बोलायला लागली ती. मग नंतरला असं झालं, की ती अचानक बोलायला लागली, की मला गावी जायचंय. अचानक बोलायला लागली, की मला गावीच जायचंय, मला गावीच जायचंय. नाही, त्याच्या आधी पण तुम्हाला त्यांनी हट्ट केलाच असेल ना गावी जाण्यासाठी? नाही, कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही. कारण त्याच दिवशी जेव्हा ती बोलायला लागली, की मला कचरा आवडत नाही, हे नाही आवडत, ते नाही आवडत. त्या दिवशी पण ती खूपच बोलायला लागली मला, की "ऋषिकेश कुठे आहे? मला माझ्या गावी जायचंय. हा माणूस कोण आहे?" असं-तसं बोलायला लागली. आणि "नाही, मला गावीच जायचं, मला गावीच जायचंय." ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मग नंतरला थोडंसं मला ह्याच्याबद्दल एक्सपिरियन्स होता. तर मला थोडं कळालं, की हे थोडं बाहेरचंच आहे. तर मी माझ्या वडिलांना आणि आईला सांगितलं. कारण हे लपवण्यासारखं पण नव्हतं तसं. बरोबर. कारण मला पण शेवटी मी लहानच ना त्यांच्यासमोर. मला लपवणं ते जमलंच नाही. मग मी आई-वडिलांना सांगितलं, की असं-असं आहे करून. मग नंतरला हा प्रश्न सगळ्यांसमोर मी मांडला, घरच्यांसमोर आणि मग मी तिला घेऊन जिथे आम्ही एकदा बघायला गेलो होतो, म्हणजे मला त्रास व्हायचा. मग आम्ही रत्नागिरीलाच अ, मोरेश्वर करून एक गाव आहे, सोमेश्वर सॉरी. तर त्या गावात आम्ही गेलो, जिकडे आम्ही बघितलं होतं. तर मला वाटलं की तिकडे हिला घेऊन जाऊया. कारण तिचे डॅड बोलत होते, की मला गावीच जायचंय. म्हणलं ट्राय करूया. नक्की काय आहे ते? बघूया हा काय कुठून काय त्रास आहे? कसलं म्हणजे मला काय कळायचं नव्हतं. मी म्हटलं बघूया, ट्राय करूया आपण गावी जाऊया. मग मी म्हणजे बुक वगैरे तिकीट केलं. आम्ही गावी गेलो. बरं. तर तुम्ही म्हणाले, की त्या हट्ट करत होत्या भरपूर हो. गावी येण्यासाठी. पण पण तुम्हाला जायचं होतं सोमेश्वरला बघायला. मग तुम्ही पहिलं गावी गेले का सोमेश्वरला गेले बघायला? ती करत तर होती हट्ट, की गावीच जायचं, गावीच जायचं. आम्ही पूर्ण फॅमिलीला घेऊन प्लॅनिंग केला. तर आम्हाला जायचं होतं, तर सोमेश्वरलाच आम्ही घेऊन गेलो. मग त्याच्या अगोदरच आम्ही फोर व्हीलर बुक वगैरे केली आणि मग आधी मी माझ्या बाबांकडेच जवळच माझे मम्मीचे पप्पा राहतात, म्हणजे आजोबाच. मग ते पण विद्या वगैरे शिकले होते त्यांनी खूप चांगले. म्हणजे ते पण गावाचेच मूळ. तर त्यांनी बघितलं, त्यांनी पण स्वतःहून ट्राय केला, उपाय त्यांनी केला. तर त्यांना कळत नव्हतं जस्ट, की कोण आहे, काय आहे? कारण तेवढी विद्या नव्हती, की नक्की कोण आहे? तर त्यांनी ट्राय खूप केला, पण ते बाबा पण माझे बोलले, की "तुम्ही घेऊनच जावा, गावीच घेऊन जावा." मग नंतरला आम्ही फोर व्हीलर बुक करून मग तिला आम्ही घेऊन गेलो, असा. मग नंतरला घेऊन गेलो. त्याच्यानंतर मग असं झालं, की जायचं होतं आम्हाला सोमेश्वरलाच, पण तिथून जाणं म्हणजे आम्हाला रस्ता पण मार्ग माहीत नव्हता. आणि त्याच्यानंतर मग अ, म्हणजे माझ्या मेव्हणीचे सासरे, कारण त्यांनाच ती जागा माहिती होती. तर त्यांच्या आम्ही घरी गेलो आणि पण खूप लवकर आम्ही पोहोचलो होतो. कारण एवढ्या रात्री त्यांच्या घरी जाणं म्हणजे पॉसिबल नव्हतं. मग लांजालाच एक पेट्रोल पंप आहे. त्याच्या ठिकाणी आम्ही जाऊन गाडी थांबवली, पेट्रोल पंपवरती. तर आम्ही वाटच बघत होतो, की सकाळ कधी होते. कारण असं होत होतं, की गावी तर घेऊन जात होतो. पण ती ऐकायला तयारच नव्हती. कारण कुठेही गाडी थांबवली, कुठेही काय केलं तर खूपच त्रास देत होती. म्हणजे काय करत होते एक्झॅक्टली? एक्झॅक्टली म्हणजे ती अशी करत होती, की गाडीला काचेवरती लाथ मारणं, हात मारणं, ते हिट. सीटला लाथ वगैरे पाय मारणं, जोरात ओरडणं, मला मारणं किंवा पप्पांना धमकी देणं, असं ड्रायव्हरला पण बोलणं, की "ड्रायव्हर तू काय करतोयस?" असं तसं बोलणं चालू होतं. मग आम्ही काय केलं, की आम्ही उतरलो आणि झोपेची गोळी असते, ती माझ्या मम्मीने दिली होती. म्हणजे तिला जरा आराम भेटू दे म्हणून. मग ती आम्ही गोळी दिली होती, तेव्हा ती कंट्रोलमध्ये आली. कंट्रोलमध्ये आली, मग 1-2 तास तसेच गेले. म्हणजे 4 वाजता आम्ही तिकडे पोहोचलो होतो, तर 6 वाजले होते. त्याच्यानंतर पण म्हणजे ती जाग झाली, परत तिचा जाग झाला आणि मग परत तसंच ती करायला लागली. लाथ वगैरे मारायला लागली खूप. सीटला वगैरे इकडे-तिकडे. मग नंतरला सकाळ झाली, मग आम्ही घेऊन गेलो तिला. म्हणजे पोहोचलोच होतो मेव्हणीच्या सासऱ्यांकडे.
मग तिकडे पोचता पोचता मग त्याच रोड बाय रोडला तिच्या म्हणजे माझ्या बायकोच्या फॅमिलीला पण घेऊन आम्ही गेलो एका गाडीतच. तर घेऊन गेलो त्याच्यानंतर मग गेलो पुढे आणि ती जायलाच देत नव्हती. असं. का? कारण ती म्हणजे सांगत अशी होती, की इकडे आपलं जाण्याचा मार्ग म्हणजे आपलं घरच नाही तिकडे. आपलं गावच नाही तिकडे. अच्छा. म्हणजे ती स्वतःहूनच सांगत होती, की आपलं घर इकडे किंवा आपलं गाव जाण्याचा रस्ता असा आहे, तसा आहे, इकडे-तिकडे तुम्ही कुठे घेऊन जाताय? कारण तिला गावीच जायचा हट्ट होता. एवढं सगळं ठरलं, पण ती जायलाच देत नव्हती. मध्येच गाडी थांबवायची ती आणि ती बोलायची, "मला असं होतंय, त्रास होतोय, तसं होतंय, असं होतंय." मग नंतरला मी सहजच विचारलं, की "हे कोण आहे?" म्हणजे माझ्या बायकोचे आई. अच्छा. हां, सासू. सासू. तर तिला मी त्यांना विचारलं, की "ही कोण आहे?" तर ती बोलायला लागली, की "ही माझी बायको." असं बापरे! झालं. म्हटलं, "बायको आणि हा माझा भाऊ." म्हटलं, "अशी काय बोलते? म्हणजे ही माझी बायको आणि माझा भाऊ." तर मला कळालं, की हिचे डॅड आहेत हे तेव्हाच. असं थोडं जाणवत होतं. कारण ही मंदा नावाने हाक मारायला लागले. म्हणजे लागली ती, की ही मंदा आहे, हा माझा भाऊ आहे शंकर. असं जर कळालं मला. मग तेव्हा मला थोडंसं क्लिक झालं, की कदाचित हिचे डॅडी असू शकतात. मग जायला देतच नव्हते. म्हणजे डॅड जे जे म्हणजे तीच जायला देत नव्हती. मग पुढे गेलो आम्ही कसं तरी तिला घेऊन गेलो. मग ती रेडी झाली तिकडे यायला. मग नंतरला गेलो आम्ही पोहोचलो तिकडे त्यांच्या घरी सोमेश्वरला. गेलो तिकडे आणि मग त्यांनी बघितलं वगैरे. तर ते बोलायला लागले असे की म्हणजे त्यांचे जे डॅड होते शरीरामध्ये, ते बोलायला लागले, की "मी आलोय करून." तर ते स्वतःचे नाव घेत होते, की "मी विलास आहे करून, विलास आलोय मी." असं बोलायला लागले, की "सगळ्यांना सांगा जाऊन, की मी आलोय करून." आता कोणालाच घाबरायची म्हणजे भीती काहीच गरज नाही. आणि म्हणजे माझ्या बायकोच्या भावात म्हणजे काकांच्या मुलांचं नाव घेऊन पण बोलत होते, की "त्याला पण आता घाबरायची काही गरज नाहीये, कारण त्यांनी मला रानात बघितलं होतं, गळफास लावताना." बापरे! असं झालं. तर त्याला पण घाबरायची गरज नाही. शंकर तुला पण मी सांगतोय आणि मंदाला तर मंदाशी मी बोलणारच नाही. म्हणजे ती अशी बोलत होती, की माझ्या बायकोशी मला काही बोलायचंच नाही. असं झालं. मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग ते बोलायला लागले, की "तू मुलीकडे का आलास?" म्हणजे ते बाबा बोलायला लागले, की "तू मुलीकडे का आलास?" तर मग बोलायला लागले, की तिचं आणि माझं खूप जवळचं कनेक्शन आहे. माझं तिच्यावरती खूप लाड आहे, म्हणजे खूप प्रेमळ आहे ती. खूप प्रेम करायचो मी तिच्यावरती. म्हणजे म्हणजे तुमच्या वाईफ्स ज्यांच्या अंगात आले हो, होते. हो, हो. असं सगळं बोलायला लागले, की मी आलोय करून आता आणि एवढे वर्ष झाली, की मी माझ्या मुलांना बघितलेलं नाही आहे. असं तसं बोलायला लागले. मग ते बाबा बोलायला लागले, की आला तर ठीक आहे, पण तिची आता फॅमिली पण वेगळी आहे आणि आलात तर आहे, पण तुम्ही तिचं सुख तिला लागू दे आणि चांगलं होऊ दे तिचं भविष्यामध्ये आणि तिला आशीर्वाद देऊन तुम्ही निघून जा, बरोबर. जे पण काही आहे. तर ते बोलून मोकळे झाले. मग बाबांनी मग ते पाणी शिंपडलं वगैरे आणि सोडायला सांगितलं. तरीसुद्धा ते गेले नाही. पण नंतरला ते त्यांची जी इच्छा होती, ते बोलायला लागले, की रडत-रडत, की माझं घरातल्यांनीच बघितलेलं नाही. लोकं मला बोलत होते, की मी ड्रिंक करतो म्हणजे मला वेडा समजत होते सगळे, की माझं बघितलं पाहिजे होतं घरच्यांनी. माझ्या घरच्यांनी माझ्यावरती लक्षच दिलेलं नाही. असा प्रसंग घडला तिकडे आणि त्यामुळे मी आलो, असं ते बोलायला लागले. कारण मी माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर मी आज असतो, असं. त्यामुळे मग घरच्यांचं जे त्यांनी सांगून क्लिअर केलं. मग बाबा बोलले, "ठीक आहे, तू आता आलास आहेस, तर तसंच जा. सगळ्यांना सुख म्हणजे पूर्ण तुमच्या फॅमिलीवरती लक्ष ठेव आणि चांगल्यासाठी सगळं कर काम, जे पण काही आहे. आशीर्वाद दे आणि सगळं तिचं चांगलं होतं आणि तिचं शरीर सोडून टाक." असं बोलायला लागले ते. तर त्याच्यानंतर बोलले, की "ठीक आहे, मी शरीर सोडतो आता आणि बत्ती वगैरे तिला जाऊन घरी करायला सांग." असं बोलायला लागले. म्हणजे घरी जाऊन, गावी आमच्या.
म्हणजे ती बायकोच्या माझ्या. तर असं-असं बोलले आणि आम्ही तिकडे पण बत्ती वगैरे त्यांनी केली आणि मग ते मला पण बोलायला लागले, की "जावई या पुढे आणि बत्ती वगैरे करा." आणि माझे पप्पा वगैरे, माझी मम्मी पण पाठी होती. त्यांना बोलवलं नाही. कारण ते शेवटी कसं ते पाहुण्यांसारखेच मग. बरोबर. फक्त मला पुढे घेतलं नाही आणि बोलायला लागले, की "माझ्या मुलीला अ, फसवू नको किंवा वाईट वळणावरती जाऊ नको. तुम्ही दोघंही नीट राहा." असं बोलून ते मोकळे झाले आणि मी पाय वगैरे आम्ही पडलो आणि मग त्यांनी शरीर सोडलं. मग शरीर सोडल्याच्या नंतर सगळं ओके होतं, सगळं क्लिअर ते झालं. शरीर सोडलं तर तुमच्या वाईफचे काय म्हणजे हे काय होतं? मूव्हमेंट काय होत्या? वागत कशी होत्या? शरीर जेव्हा सोडलं ना, त्याच्यानंतर ती नॉर्मल खूप झाली होती. म्हणजे असं वाटतच नव्हतं, की ती एंटिटी आहे. म्हणजे तिचं बोलणंच वेगळं झालं नंतरला, की "ऋषिकेश आपण हे आलो कुठून?" म्हणजे ती ओळखायला लागली. पहिला तर ओळखतच नव्हती ती. हं. मग नंतरला ओळखायला लागली. मग मी विचारत पडलो, की पहिला तर मला घाबरत होती ना आणि ओळखत पण नव्हती आणि आता ओळखायला कशी लागली? मग मला जाणवलं, की ते तिचे डॅडच होते. असं घडलं. त्याच्यानंतर मग तिचे जेव्हा पाणी शिंपडताना रिएक्शन पण नंतरला जेव्हा बॉडी त्यांनी सोडली तिची, त्याच्यानंतर ते डोळे पण तिचे एकदम वेगळेच भयानकच एकदम झाले होते. त्याच्यानंतर ते खूपच नॉर्मल आणि शांत झाले. खूपच शांत. म्हणजे जशी ती होती अग्रेसिव्ह. हां, अग्रेसिव्ह रात्रभर गाडीमध्ये त्या आणि पॉसिबलच नव्हतं हँडल करणं ते सिच्युएशन. म्हणजे मला सुद्धा, माझ्या वडिलांना सुद्धा, ड्रायव्हरला सुद्धा, ती रात्रभर. मग नंतरला काय झालं, जे त्यांच्या पप्पांनी जसं सांगितलं तसं आम्ही घरी जाऊन बत्ती वगैरे केली त्यांच्या फोटोवरती आणि त्याच रात्री आम्ही गाडी केली परत आणि आम्ही मुंबईला परत. बरं. मग तुम्ही त्यांच्या ज्यावेळेस घरी गेले, देवपूजा वगैरे बत्ती करायला जसं तुम्ही म्हणालात, त्यावेळेस तिथं घरामध्ये तुम्ही किती दिवस होते तिकडं मग त्यांच्या गावी? सोमेश्वरला. नाही, नाही. गावी. तिथून निघाले ना तुम्ही हो, हो. सोमेश्वरवरून. बत्ती सोमेश्वर करायला तुम्ही तिकडे गेले. मग तिकडे किती दिवस होते तुम्ही? तिकडे आम्ही एकच रात्र थांबलो. बरं. आता आम्हाला थांबता आलं नाही. मग तुम्ही तिकडे एकच रात्र राहिले तुम्ही. हो, एकच रात्र मग त्याच्यानंतर तुम्ही मुंबईला आले. मुंबईला. मग ज्यावेळेस तुम्ही मुंबईवरून सोमेश्वरला येत होते, त्यावेळेस तुमच्या वाईफच्या असे काय ॲक्टिव्हिटीज होत्या की जेणेकरून तुम्हाला वाटलं की हे थोडं थोडं जास्तच वेगळे म्हणून? अच्छा. म्हणजे घडलं असं, की जेव्हा आम्ही पेट्रोल पंपला होतो ना, तर पेट्रोल पंपवरनं मग ते हॉरर सगळ्या त्या गोष्टी त्या घडल्या, की माझ्या डोळ्यासमोर दिसत होती ती लाथ वगैरे मारत होती सीटला वगैरे आणि जे काही घडलं, दरवाजा वगैरे किंवा ती काच पूर्ण हे करत होती आणि आम्ही बाहेर होतो. आम्ही खूप घाबरलो तिघंजणी. माझे पप्पा, मी आणि ड्रायव्हरसुद्धा. मग नंतरला सकाळ झाली आणि आम्ही निघालो. आणि निघताना मग असं झालं सकाळ झाली आणि ती बरोबर टायमिंग पण सांगत होती आणि वळणावरती प्रॉपर रस्ते पण दाखवत होते, की कुठून जायचंय, कसं जायचंय आणि गावी जसं आपण बोलतो, की सीमा क्रॉस करतो आपण. हो. तर सीमा क्रॉस केव्हा येईल, कुठून सीमा कोणती येईल ते पण त्यांना कळायचं. पण तुम्ही तर फर्स्ट टाईम चालले होते ना तिकडे सगळेजणच. तरी सांगत होत्या त्या. हो, तरी सांगत. आणि टायमिंगचं काय म्हणालात तुम्ही? टायमिंगचं असं होतं, की तिचे म्हणजे वेळ जो होता ना, ती लगेच सांगायची, की किती वाजलेत. न काय बघता. न काही बघता. लगेच सांगायचे, की आता किती वाजले ते पण मी सांगू शकतो, असे तिचे डॅड बोलायचे. जे पण काही क का का म्हणजे एंटिटी होती जी पण काही, ते सांगायची. मला माहिती आहे, की आपण कुठे जातोय, आता वाजले किती हे पण मी सांगू शकतो. आता कोणती सीमा येणार आहे ती पण मी सांगू शकतो. असं सगळं ती सांगायची. तर मग पुढे-पुढे अजून आम्ही गेलो आणि गाव जवळच येणार होतं. आणि त्याच्यानंतर मग तिचे डॅड बोलायला लागले, की "मला तंबाखू हवा आहे." म्हणजे तीच तुमची वाईफ हो, माझी वाईफच बोलायला लागली, की "मला तंबाखू हवा आहे." तर मी थोडा विचार केला, की तंबाखू कशी मागू शकते ही? असं. तंबाखू मागायला लागली तंबाखू, परत कोंबडा वगैरे मागायला लागली. तर मी ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी ऐकलेल्या आहेत. तर मी थोडंसं पूर्ण हे झालं माझं माइंड, की हे सगळं काय बोलते आहे? हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. तंबाखू वगैरे हे ते किंवा मटण वगैरे जे पण काही आहे. मग तिच्या काकांना मी फोन केला, की आम्ही आता पोहोचणारच आहोत गावी. तर तेव्हा मग त्यांच्या काकांना पण मी हेच बोललो, की खूप म्हणजे त्रास देते आणि बोलते, की मला तंबाखूच हवा आहे, मला कोंबडाच हवा आहे, असं तसं बोलायला लागले. तर ते बोलायला लागले, "तुम्ही चिंता करू नका, तुम्ही या लवकर, मग आपण काय ते जाऊन सोमेश्वरला बघू."
हां, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मुंबईवर होते त्यावेळेस हा प्रकार घडत होता. हो, हो. सगळा घडत होता. तेव्हापर्यंत तिचे काका भेटले नव्हते. भेटले नव्हते. बरं, मग ते भेटले आणि नंतर तुम्ही सोमेश्वरला हो, गेले. सोमेश्वरला बरं, आता परत आपण तिकडेच येऊयात, की तुम्ही गावीवरनं मुंबईला गेले. हो. बरोबर. त्याच्यापुढे काय झालं मग? गावावरनं मुंबईला गेले तुम्ही. गावावरनं मुंबईला गेलो. ओके. हां. मग नंतरला आम्ही मुंबईला आलो आणि तर मुंबईला येताना पण म्हणजे अगोदर आम्ही बत्ती वगैरे घरात केली होती. हो. मग नंतरला मुंबईला येताना पण तिचे पप्पा परत रात्री, की आपण आता मुंबईला जातोय परत. कशाला जातोय आपण? इथेच थांबलो असतो. अजून 2 दिवस थांबायला पाहिजे होतं. असे बोलायला लागले. म्हणजे माझी बायकोच बोलायला लागली, की आपल्याला अजून थांबायला पाहिजे होतं 1-2 दिवस तरी घरी. पण काही हरकत नाही आपण जाऊया. मग तुम्हाला कसं कळलं, की तुमची वाईफ बोलते का त्याचे वडील बोलतायत म्हणून गाडीमध्ये? गाडीमध्ये म्हणजे कसं होतं, की जेव्हा तिचे डॅड यायचे ना, तर तो अग्रेसिव्ह खूप वेगळा होता. जाणवायचा मला. म्हणजे बॉडी लँग्वेज वेगळी. बॉडी लँग्वेज वेगळी. म्हणजे ॲग्रेट. ते म्हणजे ते रिएक्ट करायचे ना, तसं ते वेगळं करायचे. आणि बायको माझी मला माहिती आहे, की कसं रिएक्ट करायची, कशी माझ्याशी बोलायची, कसं राहायची, कशी वागायची हे वेगळं होतं. आणि जेव्हा ते यायचे तेव्हा ते वेगळं जाणवलं मला. मग मला कळायचं, की कोण येतंय आणि कोण जातंय तेव्हा मला मग कळायला लागलं. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि तेव्हा मग त्रास वगैरे एवढे द्यायला लागलेच नाही ते. कारण त्यांना त्यांची जी इच्छा होती, की म्हणजे पहिल्यापासून, की मला जायचंच आहे, मला गावी जायचं आहे, गावी जायचं आहे, असं बोलत होते. मग ते झालंय. मग त्याच्यानंतर मग आम्ही मुंबईला आलो. मग ते त्रास द्यायला कमी झाले. मग त्याच्यानंतर बॉडी वगैरे अधूनमधून सोडायचे, ते यायचे नाही. मग नॉर्मल व्हायची ती. मग नॉर्मल होताना मग ती बोलायचे, की "आपण गावी का आलो?" असं अचानक बोलायला लागली ती. "ती गावी का आलोय?" म्हटलं, "असंच आलोय आपण फिरायला. तुला यायचं होतं ना." म्हणजे म्हणजे असं आलो आपण. तुम्ही ते ज्यावेळेस दाखवलं सोमेश्वरला त्याच्यानंतर अजून परत गावाला तुम्ही येऊन जाऊन केलं का? नाही, नाही, नाही. गावाला येऊन जाऊन नाही केलं. मग तुमची वाईफ कशी म्हणायची, की आपण म्हणजे तुम्ही कसे म्हणले, की गावाला आपण आता आलोय वगैरे? ते कसं, की तिला कळतच नव्हतं ॲक्चुअली तिला पण. हं, कारण ती नॉर्मल पण केव्हा झाली, जेव्हा आम्ही मुंबईला आलो, हं. परतलो. कारण त्याच्या अगोदर तिला काहीच कळत नव्हतं. तिला माहितीच नाही पडल्या त्या गोष्टी, जे पण काही झालं तिच्यासोबत. अच्छा. म्हणजे आम्ही मुंबईवरनं सोमेश्वरला निघालो, तिकडून गावी गेलो. गावावरनं मग परत मुंबईला आलो. त्याच्यानंतर जी नॉर्मल झाली, त्याच्यानंतर तिने हा प्रश्न विचारला. अच्छा. ओके. असं झालं. तर मग त्यानंतर मी तिला सांगितलं, की आपण असंच फिरायला आलोय गावी. मग तिने "हां, ठीक आहे चालेल. मग आपण आता मुंबईला चाललोय." म्हणलं, "हो, मुंबईला चाललो." मग आम्ही मुंबईला गेलो. तर मुंबईला आम्ही आलो आणि सगळं नॉर्मल होतं. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता घडत. मग माझं वर्किंग पण चालू झालं. तिचं पण वर्किंग परत चालू केलं. ती पण कामाला जायला लागली आणि माझं पण काम सतत चालूच होतं. आणि आई-वडिलांचं पण काम चालू होतं. आणि जस्ट मग तिची बहीण पण गावावरून आली होती. आणि तिला पण काम पाहिजे होतं. मग ती पण आली होती. आणि त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे हिची बहीण आली. 2-3 महिने तिने तिने पण काम केलं. आणि मग परत तेच चालू झालं, की मला परत गावी जायचंय, मला गावी जायचंय. परत बोलायला लागले. हो, परत बोलायला लागले, की मला गावीच जायचं, मला गावीच जायचंय. तर माझे आई-वडील पण परत बोलायला लागले, की ही अशी का बोलते? किंवा मी पण विचारात पडलो. आता तर आम्ही जाऊन आलो, आता परत कुठून घेऊन जायचं? हा प्रश्न पडायला लागला. तर मला असं वाटलं, की सगळं आता नॉर्मलच आहे ना, मग हे काय परत-परत तेच-तेच गोष्टी होत आहेत. बरोबर. तर त्याच्यानंतर मग आई-वडिलांना असं वाटलं, की ही नाटक करायला लागली. पण मला माझ्या बायकोवरती तेवढा विश्वास होता. कारण शेवटी काय मलाच कळणार ते. मग नंतरला आई-वडील बोलायला लागले, की खूप नाटक करते असं-तसं. घरात भांडणं वगैरे पण भरपूर झाली आणि त्याच्यानंतर मग ती परत असं करायला लागली, की मला गावीच जायचंय, मला माझ्या भावाला भेटायचंय, मला माझ्या लहान मुलाशी भेटायचंय आणि मला माझ्या बायकोशी बोलायचंय. असं तिचं चालूच होतं. मग नंतरला हळू-हळू तिनं मग काम पण बंद केलं. कारण कामात पण खूप प्रॉब्लेम्स व्हायचे. कारण ते ते अजून काय म्हणायचे, की फक्त गावी जायचं का अजून वेगळं अजून काही म्हणायचे का ते? अजून वेगळं काय नाही म्हणायचे. फक्त तेच असतं, की गावीच, 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 सतत गावी, 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 गावी. मग आम्ही पण विचार करत
विचारातच पडायचो, की नक्की काय आहे गावी, गावीसारखंच गावी, गावी. कारण आम्ही खूप कंटाळलो होतो परत, की आत्ताच जाऊन आलो, एवढा खर्च झाला आणि परत गावी का? कारण सगळं करून झालेलं आहे आम्ही, नॉर्मल झालं. सगळं व्यवस्थित सगळं बोलून झालेलं. मग आता परत का गावी? मग नंतरला कामात पण खूप प्रॉब्लेम्स होत होते आणि तिला कामात असा प्रॉब्लेम्स व्हायचा, की तिचे जेवढे पण फ्रेंड्स होते, ते बोलायचे तर चिड व्हायची तिची खूप असं. की कोणी काय बोललं तर ती खूप रागवायची किंवा राग यायचा तिला खूप. मग ती येऊन मला सगळ्या गोष्टी सांगायची, की असं बोलली, तसं बोलली, हे बोलली, ते बोलली. आणि कुठलाही आवाज आला तर तिची म्हणजे तिचा खूप राग तो खूप वाढायचा. कारण लग्नाच्या अगोदरपासून किंवा लग्नानंतर 1 वर्षानंतर म्हणजे तेवढं तसं काय होतच नाही. मग ही अचानक का असं सगळं करायला लागली माझ्यासमोर? हे प्रश्न उठत होते. आणि मला काहीच कळत नव्हतं. आणि मग मम्मी-पप्पांना पण म्हणजे भांडणं झाल्याच्यानंतर मी मम्मी-पप्पांना पण जास्त बोलायचं, मग ते सांगायचं सगळ्या गोष्टी बंद केल्या मी त्या. आणि नंतर मग ती जास्तच म्हणजे सगळ्या गोष्टी टाळायची ठरली ती, की मला अंघोळ नाही करायची आहे, मला झाडू नाही मारायचा आहे, मला उठायचंच नाही, असं-तसं बोलायला लागली. अस्वच्छता असं त्यांना आवडत होतं का जास्त? हो, स्वच्छ न राहणं ती बोलायला लागली, की मला झाडू नाही मारायचं आहे, मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं आहे. असं बोलायला लागली. मला अंघोळ नाही करायचं आहे. त्याच्यानंतर बोलायला लागली, "नाही मला गावीच जायचं आहे, फक्त गावीच घेऊन जावा मला. मला माझ्या शंकरकडे म्हणजे माझ्या भावाकडे घेऊन जावा." असं-तसं बोलायला लागली. तर मग परत आम्हाला कळालं, की हे नक्की काय आहे म्हणजे तिकडूनच आहे म्हणजे वडीलच आहेत शेवटी परत आलेले, हे आम्हाला कळालं. हं. मग आम्ही परत म्हणजे मी वडिलांना परत सांगितलं नाही. कारण परत तेच गोष्टी होत राहणार म्हणून मी ते टाळलं. तर आम्ही काही गावी गेलो नाही तिला घेऊन. मग मी माझं काम कंटिन्यू चालूच ठेवलं आणि मग नंतरला ही घरीच असायची आणि त्याच्यानंतर मग हिची बहीण पण म्हणजे माझ्या बायकोची बहीण पण घरीच असायची आणि फक्त मी, माझा भाऊ आणि आई-वडील कामाला. अशी बहीण घरी असायची. तर मग झालं असं की खूप अग्रेसिव्ह व्हायची ती अधून-मधून. म्हणजे बहिणीला ती बोलायची, की "हा गेला कुठे?" किंवा "ऋषी गेला कुठे?" असं-तसं बोलायला लागली. तर ती बोलायची, की "कामाला गेलेत करून भाऊ" वगैरे असं बोलायला लागली. मग ती खूपच जास्त राग तिचा वाढायचा, कारण मी समोर नसायचो. असं. त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि अचानक असं झालं, की दुसऱ्या दिवशीच मग ती फाशी वगैरे लावायला लागली. स्वतःहूनच. हो, स्वतःहून. म्हणजे गळफास घ्यायला लागली का? हो. म्हणजे तिच्या बहिणीसमोरच, बायकोच्या माझ्या बहिणीसमोरच. तर मग ती घाबरली खूप, की फाशी लावून घेते आणि हिने मला फोन केला आणि मग लगेच मी घरी आलो, की ती सांगायला लागली, की "भाऊ तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या कारण ही फास वगैरे लावते आणि माझं जरासुद्धा ऐकत नाही." अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर मग मेव्हणीचा जो नवरा आहे, तो पण कामाला होता. आणि मग त्यांच्यामध्ये पण खूप भांडणं व्हायचे असं. तर मग माझी बायको मला बोलायची, की "तुम्ही जाऊ नका मला कुठेही सोडून." तर मी प्रश्न मला असा व्हायचा, की पहिला तर अशी बोलायची नाही, की जाऊ नका किंवा इकडे जाऊ नका, इकडे-तिकडे जाऊ नका, असं नका करू, तसं नका करू. आता का मला सगळ्या गोष्टींमध्ये अडथळे निर्माण करते. मग नंतरला माझ्या मेव्हणीचे जे हसबंड होते, ते पण कामालाच लागले होते. माझ्या बायकोनीच लावलं होतं. तिकडेच त्यांच्याच कंपनीमध्ये. तर घडलं असं, की त्या दिवशी रात्रीच खूप भांडणं झाली त्या दोघांमध्ये, नवरा-बायकोंमध्ये. आणि मग झालं असं, की मेव्हणीच्या नवऱ्यामध्येच एंटिटी होती. त्यांच्यामध्ये पण एंटिटी होती. अरे बापरे! ते तुम्हाला कसं कळालं? ते कळालं कसं, की ते पण त्यांचं गावचंच होतं, घरातलंच होतं. ते पण कसं कळालं, की अचानक त्यांच्यामध्ये खूप भांडणं पण झाली आणि ते असं झालं, की माझी मम्मी खाल्ली होती आणि माझी बायको आणि त्यांच्यामध्ये अ, ते बोलतात ना काय जोड निर्माण झालं. जोड बोलतो आपण, की ह्याच्यामुळे मी हे काम करू शकतो. असं झालं ते. तर मी विचारात पडलं, की हे दोघे काय बोलतात?
आणि खुश का झाले? म्हणजे माझी बायको अशी बोलायची, की "मला त्यांच्याकडे जायचंय. मला त्यांच्याकडे जायचं मन होतं." तर मी विचार केला, ही अशी का बोलते, की मला त्यांच्याकडे जायचं मन होत आहे, जोड बनतंय, जोड बनतंय. आणि माझा जो साडू आहे, तो पण खूप खुश. तो धावत-धावत खाली गेला. म्हणजे मी बोललो, "आता तर भांडणं झाली होती." हा धावत-धावत खाली गेला आणि माझ्या मम्मीला सांगायला लागला, की नूतन बोलते, की तिला माझ्याकडे यायला आवडतंय. जोड बनतंय आमचं जोड." मी बोललो, "आता तर भांडणं झाली होती आणि हा अचानक असा खुश कसा काय झाला माणूस? आणि जोड म्हणजे काय? आणि दोघं एकत्र येण्याचा प्लॅन करतात म्हणजे काय?" मला थोडंसं असं वाटलं, की ह्याच्यामध्ये पण काहीतरी असं वेगळं मला जाणवतंय. कारण अचानक कोणी असं बोलू नाही शकत ना, की जोड बनतंय किंवा मला ह्याच्याकडे जायचंय. माझी बायको अशी तर बोलू नाही शकत. ते एक प्रसंग घडला नवीन माझ्यासोबत. त्याच्यानंतर मग त्यांची खूप भांडणं झाली त्याच रात्री आणि मला कळालं, की ती भांडणं कोणामुळे होते आणि कशी होते, का होते. मग मी माझ्या साडूला सांगितलं, की आत्ताच तुम्ही गावाला जा सकाळी. तर मग ते सकाळी गावाला गेले आणि मग ते गावाला गेले आणि परत ती गोष्ट नॉर्मल झाली. बायकोच्या माझ्या जी पण काही होती. बरं, म्हणजे मग तुमचे साडू ते गावी निघून गेले. हो. मग तुमचे साडू आणि तुमच्या वाईफसोबत जी भांडणं झाली, ती कसं कळलं की ते त्यांच्यामध्ये पण आहे आणि ते गावी जायच्या आधी काय प्रसंग घडला का तुमच्या फॅमिलीमध्ये? हो, घडला होता, की आम्ही म्हणजे हे सगळं घडत होतं ना, तर मला गावी जाणं पॉसिबल नव्हतं ॲक्चुअली. माझे पप्पा म्हणजे माझे काका हे राहायला विरारला होते मुंबईमध्येच. तर माझे पप्पा बोलले, की "आपण काकांकडे जाऊया." ते पण करतात करून. कारण एवढ्या गावी परत जाणं मुश्किल आहे बघणं. तर आम्ही मग जस्ट सगळे आम्ही काकांकडे गेलो घेऊन. तर तिकडे माझी मेव्हणी, माझी साडू आणि माझी बायको आणि माझे डॅड म्हणजे माझे पप्पा आम्ही सगळे गेलो तिकडे आणि मग सगळे आतमध्ये गेले आणि माझी बायको आतमध्ये यायलाच रेडी नव्हती. तर मी तिचा हात पकडला आणि आतमध्ये तिला जबरदस्ती घेऊन आलो आणि माझ्या काकांकडे बघून ती घाबरली. म्हणजे डोळे नजरच वरती करत नव्हती, असं. त्याच्यानंतर मग मी काकाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर काकांनी बघितलं सगळं आणि मग ते बोलायला लागले, की बघून की हे सगळं आहे ना, ते तुमच्या गावाकडूनच आलेलं आहे. तुमच्या गावाचं आणि तिच्याकडून पण सुद्धा आहे. मग ह्याचा पूर्ण मोठा भाग आहे, जे पण काही आपल्याला बांधणी सगळं करावं लागणार. बरोबर. असं झालं. मग ते सगळं बोलून झालं, तर ते बोलले की तुम्ही सगळे फॅमिली बसा आणि काय ते मग ठरवा, जे पण काय ठरवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मेव्हणीला पण थोडं वाटलं, की त्या दिवशी ह्या गोष्टी कुठल्या घडल्या आणि मला पण थोडंसं वाटत होतं, की जाणवलं. जाणवलं, की त्या दिवशी त्या रात्री गोष्टी काय घडल्या, की जोडपं काय आणि जे पण काही अशी माझी बायको का बोलत होती, असं घडलं. तर मेव्हणीने पण मग न घाबरता तिने विचारलं काकांसमोरच, की ह्यांचं पण जरा बघा. पण ते साडू माझे उठून बाहेर निघून गेले. ते घाबरले त्यांना बघूनच. ते काय बोलायला पण मागत नव्हते आणि बसायला पण मागत नव्हते. मग नंतरला तरी जबरदस्ती स्वतःहूनच येऊन नंतरला बसले आणि मग माझ्या काकांनी विचारलं, की गाव कोणता? जे पण काय त्यांनी गाव आपलं सांगितलं, सगळं काही सांगितलं. मग नंतरला त्यांच्या पप्पांना मग फोन त्यांनी केला. मग त्यांनी सांगितलं, की असा-असा प्रॉब्लेम आहे. तर मग तो पण त्यांच्या घरातूनच प्रॉब्लेम होता साडूंच्या, म्हणून तो त्यांना त्रास होत होता. त्यांच्या घराच्या पाठची जागा जी पण काही होती, ती व्यवस्थित नव्हती थोडी, म्हणून त्यांना ते त्रास व्हायचे हे काकांनी सांगितलं. जे पण काही असेल ते तुम्ही सांगा मला. हे सगळं घडलं आणि मग काकांनी ते विभूती टाकून ते पाणी वगैरे पियायला दिलं आणि मग परत नॉर्मल झाली ती. म्हणजे जे काही होतं ते निघून गेलं चित्र त्यांच्यासमोरून. तुमच्या साडूचं. हो, साडूचं पण आणि माझ्या बायकोचं पण, जे पण काही आहे. मग तुमच्या वाईफसोबत काय-काय घडलं म्हणजे तिथं जायच्या आधी प्रकरण वगैरे असं काही घडलं नाही का? काय असं घडलं नाही. एवढं काही घडलेलंच नाही तिकडे. हं. फक्त आम्ही जाऊन दाखवलं. फक्त तेवढंच आहे की ती आतमध्ये येत नव्हती. पण मी तिला घेऊन जबरदस्ती आलो. मग ते बघितलं त्यांनी आणि ती तिच्याकडे बघत पण नव्हती काकांकडे माझ्या. कारण ते त्यांनी सगळं बघितलं आणि नंतरला मग ती विभूती, पाणी वगैरे जे पण काही देऊन साडूचं आणि माझं बायकोचं नॉर्मल करून टाकलं. मग विभूती वगैरे दिली तर नॉर्मल झालं. नॉर्मल झालं सगळं. बरं. मग? मग त्याच्यानंतर मग परत आम्ही घरी गेलो. घरी गेलो तर मग नंतरला मग आम्ही
म्हणजे जागा तर खूप लहानच असते मुंबईला तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर आम्ही वरती सगळेजण झोपायचो. मग नंतरला मी, माझी बायको आणि साडू वगैरे त्या साईडला झोपायचे. आणि मग असं व्हायचं की माझी बायको आहे ना खूप अग्रेसिव्ह व्हायची. मग तिला काहीतरी वेगळं म्हणजे ती काही वेगळंच बोलायची बहिणीला घेऊन माझ्याबद्दल. आणि साडू पण बोलायचा, की म्हणजे वेगळंच आता ते बोलण्यासारखं नाही. बरं, बरं. ठीक आहे. ते तुम्हाला कळालंच असेल आणि मला पण ते मग नंतरला असं जाणवलं, की ही अशी का बोलते बहिणीबद्दल? असं नाही कोण बोलत. नंतरला मग या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग झोपेतच तिची बॉडी वगैरे उडायची अचानक. बाप माझी पण सुद्धा उडायची. तिचीच नाही, माझी पण उडायची झोपेत रात्री. मला पण कळायची नाही, की माझी बॉडी का उडते, तिची पण का उडते. हे खूप घडायचं. त्याच्यानंतर मग मला असं वाटायचं, की मी घाबरतो त्याच्यामुळे हे कदाचित होत असेल. पण माझं तर वेगळंच होतं, पण तिचं तर खूपच जास्त व्हायचं ते बॉडी वगैरे उडणं. मग हे सगळं होत असताना पण मी काकाला वगैरे फोन केला, की असं-तसं आहे. पण ते बोलले, की "जोपर्यंत तुम्ही फॅमिली बसत नाही, तोपर्यंत मी काय करू नाही शकत." फोन करून त्यांनी असं सांगितलं मला. एवढं सगळं बोलणं झालं आणि मग काम माझं चालूच होतं. तर माझं वर्किंगचं काम चालू म्हणजे काम माझं चालूच होतं रुटीन आणि तेवढ्यात माझ्या मेहुणीचा पण फोन आला, की "भाऊ या करून, की गळफास वगैरे लावते." आणि तेवढ्यात मी माझ्या काकांना फोन केला, की "लगेच तुम्ही या." कारण ती फास वगैरे लावून घेते. मग माझे काका येणारच होते तेवढ्यात मी घरी गेलो. घरी गेलो आणि मग ती मला बोलायला लागली, की "तुम्ही माझा पाठ सोडूच नका. मला सोबतच घेऊन जावा सगळीकडे." आणि हे सगळ्या गोष्टी मग झाल्या. मग नंतर मी तिला असं सांगितलं, की मी फक्त जाऊन आलो वॉशरूमला, फ्रेश होऊन येतो. आणि नंतर तिने मग मला सांगितलं, "ठीक आहे, तुम्ही जाऊन या." मग नंतरला मी काकाला घेऊन आलो घरात. घेऊन आलो तसं ती खालीच बसलेली आणि जसं काकाला बघितलं डायरेक्ट ती पळून वरती, माळ्यावरती. आणि मग खालती काका आणि आम्ही सगळे बसलो आणि ती वरती लपून बघतेय. आणि तो जो चेहरा होता ना, माझ्या डोळ्यासमोर अजून सुद्धा आहे ते, की जी ती रिएक्शन आहे ना, म्हणजे अशी डोळे वगैरे एकदम मला माहिती आहे, तू कुठे गेला होतास. सगळं मला कळत होतं. काकालाच म्हणजे घेऊन आलास आहेस ते. म्हणजे ते तिचं बोलणंच वेगळं होतं. म्हणजे असं कधी तिने शब्दच नाही यूज केलेले. फेस वगैरे एकदम फेस चेंज. वगैरे एकदम चेंज, रेड वगैरे पूर्ण तिचा चेहरा झाला होता खूप, की अ, मला माहिती आहे, की तू काकालाच मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. तू कुठे आता जाणार होतास, घेऊन येणार होतास काकांना, सगळं मला माहीत होतं. बघून घेतो तुला, असं बोलायला लागली. मग त्याच्यानंतर मग काका वगैरे बोलायला लागले, की "तू खाली ये ना, आपण बसूया, काय ते बोलूया समोरासमोर." असं काका बोलायला लागले. पण ती यायला काय खालती बोलतच नव्हती, की मला यायचंच नाही खालती. मग शेवटी मग ती स्वतःहूनच खालती आली आणि बसली वगैरे. आणि मग काकांनी सगळं मग ते त्यांचं काय भैरव कवच की कंगन असं होतं, त्याच्याने चेक केलं आणि मग सांगायला लागले, की हे सगळं जे आहे ते कोणीतरी पाठवलेलं आहे. हे असे सांगायला लागले काका आम्हाला सगळ्यांना आणि मग तिचे डॅड पण बोलायला लागले, की मला कोणी पाठवलं वगैरे नाही, मी स्वतःहून आलोय. असं ओरडून वगैरे सांगत होते. आणि मला ह्यांच्याकडे राहायचं आहे, मला ह्यांच्याकडेच राहायचं आहे, मला अजून पुढे जायचंच नाही, असं तसं बोलायला लागले. मग काका वगैरे म्हणजे बोलायला लागले, की "नाही, तुला कोणीतरी पाठवलंच आहे. खरं बोल काय आहे, ते नाहीतर तुला बांधून ठेवीन." असं सगळं बोलायला लागले काका. तर मग रडून-रडून सगळं सांगायला लागले, की "नाही, मला बांधून वगैरे ठेवू नका, पण मला ह्यांच्याकडेच राहायचं आहे, ह्यांच्याकडेच राहायचं आहे." मग नंतरला मग काकांनी ते सगळं नारळामध्ये जे पण काही त्यांचं असतं, तांदूळ वगैरे घेऊन त्यांनी ते बांधलं. लाल फडक्यात. हां, लाल फडक्यात. आणि मग आम्हाला दोघांना तिकडे ठेवायला सांगितलं. मग नंतरला आम्ही दोघांनीच ठेवलं ते, मी आणि माझ्या बायकोनी. आणि मग आम्ही ठेवलं त्याच्यानंतर ते बोलले काका, की ह्याला हात लावू नका. कोणाला हात लावू देऊ नका, फक्त तुमच्या दोघांशिवाय. मग नंतरला खूप नॉर्मल झाली ती. म्हणजे फास वगैरे लावणं हे सगळं बंद झालं. आणि काका बोलले, की "हा दोरा वगैरे दिलाय तो पण काढू नका आणि हे जे आहे ते पण कोणाला हात लावू देऊ नका." आणि त्याच्यानंतर मग दिवस थोडे बहुत चांगले गेले. आणि मग जेव्हा पण मी कामातून यायचो, जायचो ना, तर तेव्हा फक्त ती
एकच बोलायची, एकतर धागा तरी काढ किंवा ते नारळ तरी काढ. ते जे रेडवालं बांधलं ते फेकून देस किंवा हे तरी कापून टाक का मी कापू? असं बोलायचे. म्हणजे आता झालं असं, की पहिला ते असे बोलायचे, की मला गावी जायचं, मला गावी जायचं. हं. आता असं बोलतात, की की मला ते नारळ काढायचं आहे किंवा मला ते बांधलेल्या हातात ते काढायचं आहे. मला कळालं, की आता कुठेतरी थोडं बहुत नॉर्मल होणार आहे. ती बरी होईल, होईल. पण नंतरला काय परत तेच प्रॉब्लेम परत चालू झाले, की परत दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी परत तेच झालं. म्हणजे माझ्यासमोर घटना घडली ती, की मी फास लावून घे आणि अतिशय तिने समोर माझ्या ते नायलॉनचा कपडा घेऊन गळफास लावला. बापरे! म्हणजे स्वतःनेच ते फास घ्यायला लागले. हो, स्वतःहूनच तिने माझ्यासमोर फास लावत लावत होती आणि तिने एवढं टाईट आणि एकदम पॉवर एवढी होती ना, की मला ते काढताच येत नव्हतं. म्हणजे एवढं तिनं टाईट बांधलं होतं ती. मग नंतरला मी ती काढली आणि तिचा चेहरा जो होता तो एकदम लाल झाला होता. नंतर मग नॉर्मल झाली. मग ती अधून-मधून मला बोलायची, की "ऋषिकेश मला वाचव, ऋषी मला वाचव, वाचव. कोण मला बोलवतंय किंवा मारण्याचा प्रयत्न करतंय." मग नंतरला मी विचार करतो, की अगोदर ही फास लावून घेते, नंतरला बोलते वाचव वगैरे हे ते. नक्की काय चाललंय मला काहीच कळत नव्हतं. मग नंतरला हे सगळं घडत होतं. मग त्याच्यानंतर माझी जी मेव्हणी आहे तिची लहान मुलगी, तर तिला ती खेळवायची. म्हणजे फास्ट हे सगळं झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे. मग ती खेळवायची. त्याच्यानंतर मग असं झालं त्या बाळाला खेळवता-खेळवता ती आपटायची पण तिला. बापरे! बाळाला? हो. आणि कपडे धुवायची ॲक्शन करायची. कपडे धुवत बाळाला घेऊन? हो, बाळालाच घेऊन. तर मी समोरासमोर मी असं अचानक माझी नजर गेली, की मला आधी वाटत होतं की खेळवते. नंतर बघतो ती आपटते पण आहे आणि कपडे पण धुते. मग मी तिला विचारलं, "असं काय करतेस आहे नूतन?" मग नंतरला ती बोलते, की "मी नूतन वगैरे नाही, मी आई आहे." म्हटलं, "आई?" नंतरला मग माझी रिएक्शनच वेगळी. म्हटलं, "आई, आई कोण आहे? कोण आई नक्की?" मग नंतरला ती बोलायला लागली, की "हे जे तुमचं जे सगळं काही झालेलं आहे ना, ते तुम्ही तिकडे आलात ना आणि तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम गावी आला होतात आणि तिकडे तुमची भांडणं झाली, तुम्ही रातांबे काढलात, तिकडे तुम्ही चुकलात, तुम्ही दगड मारलात तिकडे." असं सगळं घडलं. तर मला थोडं क्लिक झालं, की आम्ही तिकडे भांडलो होतो, आम्ही रातांबे काढले, तिकडे आम्ही दगडं मारली होती आणि तिकडे देवस्थान पण होतं आणि स्मशान पण होतं तिकडे. मग अंगामध्ये येऊन ती बोलायला लागली, की "मी देवी आहे किंवा मी आई आहे करून, तर तुम्ही तिकडे चुकलात. तुम्ही एक काम करा आता, हे सगळं जे होतंय ना, ते नॉर्मल होईल सगळं. तर तुम्ही तिकडे येऊन पाया पडा. तुम्हाला परत गावी यायला लागणार." मग आता परत मी कन्फ्यूज झालो, की आता हे नवीन काय आहे? पहिला डॅड होते ते बोलायचे सारखे-सारखे, की "मला गावी यायचंय, मला गावी यायचंय." आता हे नवीन चालू झालं, की आई बोलते, की "जिकडे तुम्ही चुकलात, तर तुम्ही तिकडे येऊन पाय तुम्हाला पडावंच लागेल, तरच ते नॉर्मल होणार." मग त्याच्यानंतर मग एवढं सगळं घडल्याच्या नंतर मग मी शेवटी मग परत तोच प्लॅन केला, की जाऊया करू तिकडे. पण नंतरला मग मी विचार केला, की हेच आई-वडिलांना माझ्या सांगू करून सगळ्या गोष्टी. तर मग परत तेच बोलले, की आत्ताच आपण जाऊन आलो तर आता पॉसिबलच नाही. एवढं सगळं आपण काही करतोय तिच्यासाठी. त्यातनं काका पण इन्व्हॉल्व. हो, इन्व्हॉल्व आहे. तर मला कायच म्हणजे सुचतच नव्हतं, की नक्की मी सगळीकडे गडबडत होतो, की आई कोण आता आली आहे? नक्की काय चाललंय? आणि नंतर मग ती अधून-मधून यायची. म्हणजे डॅड येणं मग बंद झाले तिचे थोडे दिवस. मग नंतरला ती आई बोलायची, "मी आई आली आहे आणि तू तिकडे जाऊन पाया पड, नारळ दे, अगरबत्ती कर." अशी बोलायला लागली. मग ते नॉर्मल झाल्याच्या नंतर परत असं झालं, की माझ्या वडिलांची पहिली आई, ती पण तिने एंटर केलं. आता मी बोललो, की हे नक्की काय आहे नवीन परत? आता ही कोण आई आली? तर मी विचारलं, की "नक्की कोण आहात तुम्ही?" तर ती बोलायला लागली, की "तुझ्या पप्पांची मी आई." तर मी विचारलं, की "नक्की कोणती आई तुम्ही? पहिली की दुसरी?" ती बोलायला लागली, की "तुझी आवडती आई कोण? तुला आवडते कोण आहे? तुला माहिती आहे." तर मी बोललो, "पहिली आई." बोलते, "हां, बस याच्यापुढे आता जास्त मला काही बोलायचं नाही आहे." तर मग तिने आम्हाला एकच सांगितलं, की "सुनेला लवकरात लवकर बरं कर माझ्या." आणि कारण तिचे पप्पा पण आहेत
म्हणजे एकीकडून दुसरीकडे पण एक बाई पण आहे, ती पण करते. आता नक्की कोण बाई आहे हे मला काय समजतच नव्हतं, की 2 आहेत की 3 आहेत काहीच कळत नव्हतं, की कोण येतंय कोण जातंय. मग तिने एवढं फक्त सांगून क्लिअर केलं, की "मी आता जाते करून. फक्त एवढं लक्षात ठेव तू, की लवकरात लवकर तिला बरं कर." मग ती गेली त्याच्यानंतर मग तिचे डॅड आले परत. मग मला कळतच नव्हतं, की कोण कधी येतंय, कोण काय बोलतंय. कधी तिचे डॅड येऊन त्रास द्यायचे, कधी आई येऊन त्रास द्यायची, की असं कर, तसं कर. मग डॅड बोलायचे तिचे, की "तू हे नको करू, ते नको करू, तिचं ऐकू नको, मला मारतील, हे करतील, ते करतील." म्हणजे पूर्ण घोळ झाला होता. मला कायच कळत नव्हतं, की मी काय करू? असं झालं होतं. मग नंतरला सगळं काही मग विचार केला मी आणि मग ठरवलं, की नक्की करायचंय काय? याच्यातून बाहेर कसं पडायचंय? तर हे प्रकार घडतच होते आणि मग झालं असं, की ती खेळवता-खेळवता म्हणजे माझ्या मेहुणीच्या मुलीला परीला, खेळवता-खेळवता ती पुढे-पुढे जात होती आणि ती लिटरली पडणार होती खाली माळ्यावर. मग मी माझ्या बायकोला पण बोललो, की "नूतन बघ, बघ ती पडते." तर ती बोलायला लागली, की "पडू दे, मला काय करायचंय?" बापरे! असं बोलायला लागली, "पडू दे, मला काय करायचंय?" म्हटलं, "असं कसं बोलू शकते?" ॲक्चुअली ते कळत पण नव्हतं ना, की नक्की बोलते कोण? माझी बायको बोलते, की वडील बोलतायत, की आई बोलते. पण असं बोलूच नाही शकत ना किंवा आई असली तरी पण नाही बोलू शकत, डॅड असलं तरी पण बोलू शकत नाही किंवा मी कोणीही असलं, बायको असली तरी बोलू नाही बरोबर. शकत. मग हे एवढं म्हणजे हेडेक झालं होतं ना मला, की काय कळतच नव्हतं, की म्हणजे अशी काय बोलते, की "पडू दे, जाऊ दे." मग ती मुलगीला काय वाचवलं का तुम्ही? हो, वाचवलं. मी तिला पकडलं. असं झालं त्याच्यानंतर मग हे प्रकरण खूपच वाढायला लागलं आणि त्याच्यानंतर मग मम्मीला पण काय सुचत नव्हतं. पप्पांना म्हणजे माझ्या फॅमिलीला कायच कळत नव्हतं कारण माझा भाऊ पण घरी असायचा नाही. आणि मग नंतरला मी विचारच स्वतः केला, की मलाच काहीतरी उपाय करावा लागेल ह्याच्यापुढे आणि मग मी YouTube वगैरे स्टार्ट केले बघायचे, पॉडकास्ट वगैरे, अघोरी हे सगळं बघणं स्टार्ट केलं मी. कारण मला कुठून तरी उपाय काढायचाच होता आणि सगळं तिला म्हणजे तिचं बरंच करायचं होतं. कारण मला ते बघावसंच वाटत नव्हतं, कारण हे सगळं काय होतंय? माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा सगळं घडलं होतं. त्याच्यानंतर मग पॉडकास्ट वगैरे बघायला स्टार्ट केलं हळू-हळू. मग नंतरला अघोरी काय असतात ते कळालं मला आणि मग नंतरला मला कळालं, की माझे काका पण ते अघोरीच होते. असं घडलं. मग ते पॉडकास्ट वगैरे बघून मला कळालं आणि मग नंतरला मी रिसर्च केला खूप, की कुठे-कुठे अघोरी असतात, कुठे जातात. मग खूप नॉलेज काढलं त्याच्यामधून आणि मग संपर्क वगैरे खूप साधला मी इकडे-तिकडे. तोपर्यंत त्यांची कंडिशन अशीच. हो, अशीच. मला म्हणजे घरीच राहावं लागलं. अधून-मधून जायचो वर्किंगला किंवा घरीच असायचो असं व्हायचं. पण मी रात्रभर झोपायचो नाही. मला झोपच भेटायची नाही. आणि मग मी पॉडकास्ट ते बघणं स्टार्टच केलं होतं. असं केलं. नंतरला मी संपर्क वगैरे खूप साधले आणि मग विचार पण केला होता. मग भावाला पण मी बोलवलं होतं अधून-मधून. तर मग भावाला मग सांगितलं, की असं-असं आहे करून. पण त्याला विश्वास नव्हता भावाला पण माझ्या त्या सगळ्या गोष्टींवरती. मग भाव बोलला, की "ठीक आहे चालेल तरी पण आपण बघूया काय ते जे पण असेल आपण बरं करूया. याच्यातून सुटका करूया." तर त्याच्यानंतर मग अघोरीचे भरपूर काही व्हिडिओ बघितले मी. तर जवळच मला गुजरातवरनं एक व्हिडिओ मला सापडला अघोरीचा. तर मग त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. आणि मग त्यांनी आपलं सांगितलं जे काही आहे, की असं-असं एवढं काही जे पण काही फीस असेल, जे पण त्यांची फीस होती, ते त्यांनी मला सांगितलं आणि फोटो वगैरे जे पण काही आहे ते मागितले. तिच्या मम्मीचे वगैरे ते मी दिले आणि नाव वगैरे, डेट वगैरे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर मग ते बोलले, की संध्याकाळी मला 7:00ला कॉल कर. मग त्या दिवशी मी घरीच होतो आणि 7:00ला मी फोन केला. मग फोन केला आणि मग त्यांनी सरळ मला सांगितलं, की "तू लग्न वगैरे बघून केलंस नाही का?" तर मी त्यांना हेच बोललो, की मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. नाही असं नाही. तिने पण सगळं क्लिअर केलं, मी पण क्लिअर केलेलं. तर ते मला असे बोलायला लागले, की "हे जे सगळं काही आहे, तिच्या रिलेटिव्हकडून आहे." म्हणजे गावाकडूनच आहे सगळ्या गोष्टी या.
असं बोलायला लागले, की ते जे पण काही केलं नाही आहे ते रिलेटिव्हनेच केलेलं आहे, असं मला ते सांगितलं फोनवरती. तर तिची कंडिशन खूपच वाईट आहे आता, असं बोलायला लागले. तर तुम्ही लवकरात लवकर जेवढं येशील, तेवढं ती बरी होईल. नाहीतर खूप मुश्किल आहे हँडल करणं तिला. बरं, मग त्यांनी जे सांगितलं रिलेटिव्हनी केलं, मग ते का केलं आणि कुठून काय केलं हे ते सांगतात कारण की अगोदर लोकं. ते सांगितलं का त्यांनी तुम्हाला? हो, मला त्यांनी सांगितलं. तर त्यांना म्हणजे माहितीच नव्हतं. नंतर त्यांनी जेव्हा चेक केलं, मी त्यांना स्वतःहून सांगितलं, की त्यांनी पण स्वतः विचारलं, की नक्की त्रास कुठला होतोय बायकोला वगैरे. तर मी सांगितलं, की त्याच्या म्हणजे शरीरामध्ये येऊन ते बोलत होते, की मी विलास आहे, मी विलास आहे. तिचा म्हणजे मी वडील आहे त्याचं. मग ते पण त्यांनी मग चेक केलं, तर ते पण तेच बोलले, की वडीलच आहेत तिचे आणि हे सगळं त्यांच्या रिलेटिव्हनेच पाठवलेलं आहे, असं ते बोलायला लागले. आणि मग नंतरला त्यांनी डिटेलिंगमध्ये हे मला सांगितलं, की स्मशानामधून उचलून त्यांना इकडे पाठवलेलं आहे. बापरे! असा विषय घडला. मग त्यांनी सगळं सांगितलं, की हे सगळं पाठवलेलं आहे तुमच्याकडे. मग फक्त त्याचे वडीलच होतं का अजून दुसरं कोण होतं? वडील तर वडील पण होते आणि त्यांच्यासोबत जे करणारे पण होते, ते पण अघोरीच होते, करणारे पण आणि रिलेटिव्ह पण होते. अच्छा. असं. म्हणजे त्यांनी ते प्लॅन केला होता, की स्मशानातून उचलून इकडे पाठवायचं. मग ह्या गोष्टी मला जरा कळाल्या. मग मी घरी येऊन सांगितलं असं-असं आहे करून, की मी फोन केला होता आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला हे सांगितलं, की असं-असं गावाकडून म्हणजे घराकडूनच आहे. तर ते अघोरी बोलायला लागले, की क्रिटिकल कंडिशन आहे खूप, तर लवकरात लवकर तुम्ही या, नाहीतर मग पुढे काही होऊ शकत नाही. मग नंतरला मग त्यांनी फीस आपली सांगितली, की 30K होईल. तर खूपच एक्सपेन्सिव्ह होती आणि तरी मग आम्ही विचार केला, की बरं होणं खूप महत्त्वाचं आहे. पैशांपेक्षा. हां, पैशांपेक्षा. तर मग आम्ही डिसिजन तो घेतला. मग नंतरला पप्पा हल्लीच कामाला लागले होते बोरिवलीला हॉस्पिटलमध्ये. तर तिकडे एक बाई होती. तिने मग आम्हाला म्हणजे माझ्या पप्पांना सांगितलं, की असं-असं करून मौलाना करून आहे. तर त्याचा गुण पण चांगला आहे. तुम्ही तिकडे जाऊन एकदा ट्राय करा, घेऊन जावा. मग मी, माझे वडील आणि आई वगैरे आम्ही सगळे गेलो तिकडे. घेऊन गेलो आणि मग नंतरला जाता-जाता तर जसं आलं, तिला घेऊन गेलो, तर ती वरती चढायलाच मागत नव्हती. दर्ग्यामध्ये. हां, दर्ग्यामध्ये नाही, त्यांच्या घरी गेलो होतो मौलानाच्या. अच्छा. हां, म्हणजे दर्गाच्या पुढेच जरा त्यांचं घर होतं. तर घरामध्ये आम्ही गेलो, तर ती पायरी एक पण चढायला रेडी नाही. मग तिला मी माझे वडील खेचून वरती घेऊन गेलो. त्याच्यानंतर आम्ही बसलो आणि तेव्हा त्यांच्या म्हणजे वडिलांनी बॉडी ती सोडली नंतरला. मग नंतरला त्यांनी मौलानांनी सगळं बघितलं, कुंडली वगैरे जे पण काही असतं ते तिचं चेक केलं आणि मग त्यांनी पण सांगितलं, की घरातलंच आहे करून. ते पण तेच बोलले, घरातलंच आहे करून. रिलेटिव्हच आहे, कोणतरी बाई आहे करून. असं त्यांनी सांगितलं आणि लवकरात लवकर करा तुम्ही जे काही आहे. आणि मग असं झालं, की मी थोडंसं लाईटली घेतलं, की कारण मी पॉडकास्ट जास्त करून अघोरीचेच बघत होतो. तर मी मला तिकडेच करायचं होतं गुजरातला जाऊन. कारण ते असे बोलले होते, की क्रिटिकल कंडिशन जास्त आहे, तुम्ही लवकरात लवकर घेऊन या. मग मौलानाचं तेवढं मला वाटलं नाही, की तिकडे गेलं पाहिजे. मग नंतरला झालं असं, की मग त्याच दिवशी घरी आलो. मग तो बोलला होता, की तुम्ही डिसाईड करा, जे काही असेल ते लवकरात लवकर करा. मौलाना पण बोलला, तेच आम्हाला बोलला होता. नंतरला आम्ही घरी आलो आणि मग त्याच वेळेस माझा भाऊ पण आला होता आणि मग त्याला मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या, की घरात काय-काय घडतंय, काय नाही. मग त्याला सगळं मी सांगितलं असं-असं आहे, पण त्याला ते विश्वास बसतच नव्हता. मग नंतरला सगळं सांगितलं. मग घरी भाव आला आणि भावाने मग विचारलं, की काय म्हणजे प्रॉब्लेम काय होतंय असं-तसं. मग मी त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या मौलानाच्या. मग त्याने मला विचारलं, की मौलानाने काय सांगितलं? मी त्याला हेच सांगितलं, की मौलानानी सगळं तिचं बघितलं, राशी वगैरे जे पण काय कुंडळी ते डेट टायमिंग वगैरे. हो, डेट वगैरे टायमिंग तर तिचे डॅडच आहेत, असं मी माझ्या भावाला सांगितलं आणि मग त्यांच्या पप्पांची जी काही इच्छा होती म्हणजे त्यांना गळफास करायच्या अगोदर ते बोलत होते, की माझी एक इच्छा आहे, की माझ्या मुलीला बघायचं आहे. जे तुमची वाईफ आहे ती. हो, माझी वाईफ आहे ती. तिला बघायचं आहे आणि अग्नी देताना पण
तिलाच द्यायची होती ती अग्नी. त्यांच्या पप्पांची इच्छा होती की तीच सगळं करू दे. अग्निडाग त्यांच्या मुलीने द्यावा. हो, मुलींनी द्यावा आणि शेवटी तिने तेच केलं आणि तीच गेली म्हणजे माझी बायकोच गेली सगळं अग्नी वगैरे द्यायला. मग माझ्या भावाने सांगितलं, "ठीक आहे, मग जे पण काही आहे ते आपण करूया." म्हणजे ते मुलांनी काय सांगितलं की त्या सगळ्या अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या वडिलांच्या. हो, वडिलांच्या ते अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या सगळ्या त्या. आणि त्याच्यानंतर मग भाव बोलला, "ठीक आहे, बघूया काय ते." कारण त्याचा पण ओळखीचे फ्रेंड्स वगैरे होते बंगाल साईडचे आणि माझ्या पण होते. तर मग मौलानाचा आम्ही जास्त म्हणजे विचारच केला नाही तेव्हा. सॅटिस्फॅक्शन आन्सर नाही. हो, बरोबर. तर मग नंतरला परत कंडिशन एकदम बिकटच होतं ती सगळी. मग भाव पण घरी जास्त असायचा नाही माझा. कारण त्याचे पण टॅटूचे क्लायंट वगैरे जे पण काही त्याचं काम असायचं तर निघून जायचा. कधी यायचाच नाही जास्त. मग तुम्ही जे डिस्कशन केलं बंगालला वगैरे बघायचं, मग ते काय झालं पुढं मग? पण मी ते स्किप केलं. कारण लांब जाणं पण खूप पॉसिबलच नव्हतं. मग त्याच्यानंतर माझा भाव निघून गेला त्याच्या कामासाठी. म्हणजे तो टॉपिक तिकडच बंद. हो, तिकडेच बंगालचा. बंद झाला बंगालचा. मग नंतरला भाव तर निघून गेला. तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी असं घडलं की रात्रीचे 12 वाजले होते. तर माझे पप्पा झोपले होते आणि अचानक मग असं झालं की ते हात वगैरे जोडायला लागले आणि असे कापायला लागले, थरथरायला लागले. किती वाजता? 12च्या दरम्यान. रात्री? 12-12:30च्या दरम्यान रात्री. आणि घरचे पण आणि समोरचे पण जागेच होते सगळे. तर नंतरला बॉडी वगैरे खूप जड झाली होती त्यांची खूप. आणि मग नंतर मम्मीला बोलायला लागले आणि मला पण की माझी घोंगडी कुठे आहे? माझी लाकडी कुठे आहे? माझी चामड्याची चप्पल कुठे आहे? मला आणून द्या, असं तसं बोलायला लागले रागात. आणि बॉडी त्यांची खूप टाईट झाली होती. आम्हाला काहीच कळलं नव्हतं की हे असे का करतायत करून. मग त्याच्यानंतर बोलत होते की जोपर्यंत तुम्ही हे सगळं माझं आणून नाही देत, तोपर्यंत मी काय ह्याला सोडणार नाही, असं बोलायला लागले. मी दुसऱ्या दिवशी परत येईन. मला या सगळ्या गोष्टी पाहिजेत करून. मग तितक्यात मग हिच्या म्हणजे माझ्या बायकोच्या अंगात हिचे पप्पा परत आले आणि ते हसायला लागले आणि ते बोलायला लागले की हा राखणदार आहे. तर त्यांची घोंगडी त्याला द्या तुम्ही. काय काय जे जे काही तुम्ही घेतलात आहे ते तुम्ही द्या करून, असं तसं. तर मला थोडंसं जाणवलं, क्लिक झालं की पहिला तर याचे डॅड आले नाहीत. पहिला पप्पांना त्रास झाला. मग अचानक परत आले हिचे डॅड आणि अंगात येऊन बोलायला लागले या सगळ्या गोष्टी. तर मला थोडंसं जाणवलं की की काहीतरी हे वेगळंच आहे अजून. हे तर काय अजूनच एक्स्ट्रा झालं. म्हणजे पहिलं माझ्या बायकोवरती झालं, मग वडिलांवरती पण आलंय. बरोबर. हां. मग नंतरला मग मी डिसिजन घेतलाच की कुठेच जायचं नाही, तर मौलानाकडेच जाऊया, लास्ट उपाय आहे. तर मौलानाकडे मी गेलो घेऊन जाऊन. नाही मग रात्री झालं काय मग? तुमचे पप्पा तेवढं सगळं बोलले. मग त्यानंतर झालं काय? त्याच्यानंतर मग आम्ही सांगितलं त्यांना, म्हणजे जे पण काही अंगात होते ना एंटिटी त्यांच्या, की ठीक आहे आम्ही तुम्हाला घोंगडी सगळं काही देऊ आम्ही, पण आता तुम्ही जा करून. अच्छा. असं आम्ही त्यांना सांगून हं. मग ते नॉर्मल झाले पप्पा खूप. मग त्याच्यानंतर घडलं असं की मौलानाकडे आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच पप्पांना घेऊन गेलो. हं. सगळ्यांना घेऊन गेलो आणि दाखवलं पप्पांचं पण. तर मग मौलाना असं बोलायला लागला की हे बघ आता तुझ्या बायकोवरती आहे आणि मग पप्पांवरती बाधा झाली आहे. आता हळू तुझ्यावरती पण होईल. असं-असं करून पूर्ण फॅमिलीवरती होणार तू. तर तू दुर्लक्ष करू नकोस आणि काम स्टार्ट कर. मी जे बोलते ते ऐक माझं. तर तू ऐकत नाहीस माझं. त्यांची पण फी जास्त होती का? नाही, त्यांची फीस जास्त नव्हती. कारण ते काय मला बोललेच नव्हते की एवढे दे, तेवढे दे. त्यांना जे सामान काही आणायचं होतं फक्त तेवढंच आणायचं होतं. बरं. तर ते त्यांनीच केलं त्यांच्याकडून जे काही आहे ते. तर आम्ही लगेच ते बोलले की हे आणून द्या किंवा मीच आणतो असं बोलले ते. तर त्यांनी ते सगळं केलं उपाय आणि मग ते बोलले की 3 महिन्यामध्ये ही बरी होऊन जाईल जे काही आहे ते. तर मी बोललं ठीक आहे चालेल, जे काही प्रश्न आहे मग मी परत येऊन भावाला सांगितलं हे सगळं, की असं-असं घडलंय. तर मी एकटा एवढं हँडल करू शकत नाही. कारण पप्पांच्या अंगात जे आलं होतं ते एक म्हणजे पॉसिबलच नव्हतं मला कंट्रोल करायला. बरोबर. एवढं. त्यांची बॉडी एवढी वजन आणि पूर्ण हे म्हणजे एकदम काय वेगळंच घडत होतं घरात. मग भावाला मी बोलवलं आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा जाऊन त्याला विश्वास आला तो, की काहीतरी घडतंय घरात. मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर माझ्या भावानी नवीन गाडी घेतली, हं. Activa. तर ती Activa घेतली भावानी नवीनच आणि मग त्याच्यानंतर भाऊ बोलला, की "तू घेऊन जा आणि तू शिक ही गाडी." कारण मला गाडी पण शिकायचीच होती. तर मी घेऊन गेलो त्याची गाडी, प्रॅक्टिस करत होतो.
आणि मग माझ्या बायकोला पण गाडीची आवड आहे. तर ती पण बोलली, की "मला पण एकदा ट्राय करायला द्या." पण मला नीट आधी अगोदर चालवताच येत नव्हती. पण तरी पण मी चालवून घेतली कशीतरी. तर मी गाडी वगैरे बंद केली आणि तिला मग बोललो, की "तू ट्राय कर आता." मग तिने ट्राय केला आणि गाडी. मग तिने काय केलं की कंट्रोलच नाही तिच्या हातावर. तिला कळतच नव्हतं मी काय करते. तिने काय केलं की डायरेक्ट रेस दिला आणि गाडी जाऊन पडली. त्यांना येत होती का गाडी? नाही, गाडी त्यांना येतच नव्हती अच्छा. आणि मला सुद्धा येत नव्हती. बरं. पण तरी आम्ही प्रॅक्टिस करत होतो तिकडे. तर मग ती पडली आणि तिला खूप लागलं आणि त्या गाडीला पण खूप लागलं आणि खर्च पण खूप झाला त्या गाडीचा तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग रात्री घरी येऊन भावाला पण सांगितलं, की गाडी पण पडली आणि माझी बायको म्हणजे नूतन पण पडली. तर भाऊ तसं काय बोलला नाही. पण मी भावाला येऊन सांगितलं पण, की असं-असं झालं. तर त्याच्यानंतर मग लगेच तिच्या अंगामध्ये तिचे डॅड आले परत आणि बोलायला लागले, की अ, "ही साली वाचली आज, नाहीतर ही मरणार होती आज." तर मग मला थोडंसं क्लिक आलं, की हे सगळं त्यांनी केलेलं आहे. अच्छा. असं झालं. हे सगळं केलेलं आहे करून, की असं कसं होऊ शकतं? मग आम्हाला पण विश्वास तो बसत नव्हता. मी माझ्या भावाला पण तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याला पण विश्वास बसत नव्हता. नंतरला मग मौलानाकडे मी गेलो परत, की असं-असं झालंय गाडीवरनं. तो बोलतो, "ऐसा हो ही नहीं सकता." तो असं बोलायला लागला, की "असं काही होऊ शकत नाही." असं बोलायला लागला. पण बोलतो, "जर तुला खरंच असं बघायचं असेल, की तिचेच डॅड असतील." तर तो मला बोलला, की एका हातात कॉइन घे, एका हातात असा कॉइन घे आणि तिला समोरासमोरच विचार, की कॉइन कुठल्या हातात आहे. तर खरंच तिचे डॅड असतील तर ते सांगतील. नाहीतर ते सगळं खोटं आहे. पण हे सगळं मी केलं नाही. कारण मला सगळं दिसत होतं, की कारण दिवस-रात्र मी तिच्यासोबतच होतो ना. बरोबर. तर त्याच्यामुळे सगळं मला दिसत होतं, की एवढं सगळं मला करायची काय गरज नाही. कारण मौलाना मला हे फक्त सांगण्यासाठी सांगत होता, की नक्की तुला कळतंय की नाही, की नक्की आहेत की नाही डॅड, हे फक्त तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. हो, कन्फर्मेशनसाठी. कन्फर्मेशनसाठी. मग एवढं सगळं घडलं त्याच्यानंतर मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग घरी कोणच नसायचं आणि मी कामातून वगैरे यायचो किंवा जाताना किंवा येताना तर आतमधून दरवाजा वगैरे माझी बायको बंद करून घ्यायची आणि अ, चाकू वगैरे, सुरी किंवा डोकं वगैरे आपटून दाखवायची आणि घाबरवायची मला बाहेरूनच, की मी गळफास लावीन, असं तसं करेन. स्वतःला मारण्याचा प्रयत्न. हो, प्रयत्न करायची अशी मला खूप घाबरवायची. मग हे सगळं मी मौलानाला जाऊन सांगायचो, असं-असं सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आणि जे पण काही आहे ते मला सगळं बंदच करायचं आहे. कारण कंडिशन अशी होती ना, की कधीही तिचे पप्पा येत होते आणि जात होते आणि खूप धमक्या देत होते, असं. तर त्या मौलाना बोलला, की "ठीक आहे, आपण स्टार्ट केलं आहे आता काम." मग त्यांनी हळू फर्स्ट उतारा केला 3. मग दुसऱ्या महिन्यात असं झालं, की जास्तच तिचा हे होत गेला, त्रास होत गेला तिला. बरं, एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही म्हणले होते, की ते धागा बांधला होता, नारळ बांधला होता लाल फडक्यामध्ये. हो. तर तो म्हणजे काय झालं त्याचं? किंवा ते असताना सुद्धा एवढं कसं काय मग वाढत गेलं पुढं? ॲक्चुअली झालं असं, की आम्हाला कळालं सुद्धा नाही, की तिच्या हातातून तो धागा कसा निघाला आणि ते त्याचं नारळाचं पण काय झालं, कायच आम्हाला म्हणजे त्याच्याकडे लक्षच आमचं गेलं नाही जास्त. कारण लक्ष पण का नाही गेलं त्याचं मागचं कारण आहे, की ते कामच म्हणजे होत नव्हतं ते काम त्याच्याने. त्यामुळे मग मौलानाकडे जास्त आमचं लक्ष गेलं कारण काम चालू होतं तिकडे. पहिल्या महिन्यामध्येच, की 3 उतारे झाले होते. दुसऱ्या महिन्यात पण मग तिला जास्त पहिल्या महिन्यात 2 उतारे झालते ना? हो. पण तुम्ही तर म्हणले होते ना, की पहिल्या महिन्यात 2 उतारे झालते म्हणून? हो, पहिल्या महिन्यात 2 उतारे झाले होते आणि आता दुसऱ्या महिन्यात तिसरा उतारा चालू होणार होता. मग तितक्यात मग तिला त्रास खूप जास्तच व्हायला लागला. तर मी मौलानाकडे परत तिला घेऊन गेलो. तर मौलाना बोलले, की "तिकडून पण खूप स्ट्राँग आहे आणि आपल्याकडून पण ते काम होतंय. त्याच्यामुळे ते स्ट्राँग होतंय खूप." म्हणजे ज्यांनी केलं होतं, हो. पाठवलं होतं, त्यांच्याकडनं पण स्ट्राँग खूप होतं अजून. स्ट्राँग होते त्यांच्याकडनं पण. तर मौलानी मला हेच सांगितलं, की त्यांच्याकडून स्ट्राँग आहे, तर आपल्याकडून पण ते होणारच. पण त्यामुळे जास्त त्रास होतोय तिला, असं मला त्यांनी समजावून सांगितलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही रात्री घरी आलो. मग घरी आल्याच्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसलो आणि मग माझे वडील आणि मी आमच्या दोघांमध्ये बोलणं वगैरे चालू होतं. तर माझे वडील बोलायला लागले, की "ती
कोकणामध्ये येताची लाकडी जी काही असते, तर ती घेऊन आलो पाहिजे आपण. चामड्याची चप्पल घेऊन आलो पाहिजे आणि बोलायला लागले असेच, की चांगला चोप वगैरे दिला पाहिजे आणि त्यात मी पण बोललो, "हो, चोप वगैरे दिला पाहिजे." नक्की काय होतं आपल्याला काहीच कळत नव्हतं. असं सगळ्या गोष्टी घडल्या. मग नंतरला ते अंगात एंटिटी होती पप्पांची त्यांच्या, तर ती खूप रागिष्ट आणि एकदम एकदम अग्रेसिव्ह झाली. खूपच जास्त चिडचिड आणि ते घाबरले सुद्धा. मग असं-असं करून ते बोलले, की "कितीही काय झालं तरी तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही आणि वाईट करू शकत नाही. मी हिला सोबतच घेऊन जाणार आणि मी घेऊनच जाणार." असं बोलायला लागले. त्याच्यानंतर मग हळू मग परत आम्ही तोच विषय काढला पप्पा आणि मी, की चोप दिलाच पाहिजे आपण. त्यामागचं मग कारण आपल्याला नक्की कळेल, की कुठून आलंय, काय आलंय. म्हणजे तुम्ही मुद्दामून ते बोलत होते, हो, मुद्दामून राग येण्यासाठी. राग येण्यासाठी. म्हणजे 4 गोष्टी आम्हाला अजून कळायला पाहिजे होत्या. त्यामुळे आम्ही बोललो. तितक्यात तिचे पप्पा घाबरून लगेच त्यांनी असं बोलले, की मला पाठवलेलं आहे करून. रिलेटिव्हकडूनच. घराकडूनच आहे आमच्या कोकणातून, घरातूनच. तर अशा गोष्टी घडल्या आणि ते बोलले, की मला स्मशानातून जागवलंय आणि पाठवलंय इकडे बापरे! तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग हे दुसऱ्या महिन्यात घडलं आणि मग मौलांना सगळं जाऊन मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि खूपच जास्त पुढे प्रॉब्लेम्स होत होते. मग मी मौलानाला हेच सांगितलं, की हे जे काही आहे चांगलं किंवा वाईट हे कायच नको आहे आम्हाला. सगळं जे काही आहे तुम्ही बंद करून टाका. तर मौलानाने तिसऱ्याच महिन्यात सगळं बंद करून टाकलं आणि विषय तिकडे क्लोज झाला. म्हणजे तुम्हाला कसं कळलं की बंद झालं म्हणून? कारण असं होत होतं की मौलानाकडे जेव्हा मी गेलो ना घेऊन तिसऱ्या महिन्यात, कारण माझी पण खूप चिडचिड होत होती. कारण होतच नव्हतं काही. कारण तिचे पप्पा कधी पण येत होते, कधी पण जात होते आणि फक्त एवढंच बोलत होते की मला हिला घेऊनच जायचंय, मला हिला घेऊनच जायचंय. हेच फक्त त्यांच्या तोंडात होतं. आता लास्ट तेच बोलत होते की मला घेऊनच जायचंय, मला मला आता घेऊनच जायचंय. मग नंतरला मग मौलानानी मग लगेच मला सांगितलं का हा तिसरा महिना आहे, तर मी माझा उपाय करतो. लास्ट आहे माझ्याकडून, तर मी उपाय करतो. मग जे पण काही त्यांचे जे उपाय होते, बाटली वगैरे त्यांची जी काही असते, त्यांच्यामध्ये त्यांनी कैद करून ठेवलं त्यांना. अच्छा. आणि असं. तुम्ही मगाशी म्हणले की तुमच्या वडिलांनी ते घोंगडी वगैरे मागितली होती, काठी वगैरे. त्याचं मग काय झालं पुढं? ते तिकडेच विषय तो बंद झाला. त्याच्यानंतर परत कारण कधी सुरू केलं? पप्पांचे पण उतारे झाले होते, मौलानाने केले होते. मग त्याच पहिल्या उतारामध्येच ते थोडंसंच होतं ना स्टार्टिंगला, त्यामुळे ते बंद झालं लवकरात लवकर. बरं. असं झालं. आणि हा प्रकार सगळा जो चालू होता, हो. जे तुमची भांडण झालते कुठं ते रानआंब्याच्या वेळेस, हो, हो. ते आता हे तिसऱ्या महिन्यापर्यंतचे सगळं क्लिअर. या टोटल सगळ्या गोष्टींना टाईम किती गेला तुमचा? या पूर्ण टोटल गोष्टीला 1 वर्ष 3 महिने, बापरे! 1.5 वर्ष. तेवढा तर त्रास होत होता. मग हो, त्यावेळेस तुम्ही कारण कसं सगळं मॅनेज केलं? मॅनेज म्हणजे की आता कसं आहे की मला माझी बायको ही पाहिजेच होती. म्हणजे मी हार नाही मानली, की मला करायचंच होतं. तिला वाचवायचंच होतं. तर मी खूप कष्ट केले, खूप व्हिडिओज बघितले, खूप सगळीकडून मला शिकायचं पण ते शिकायला पण भेटलं त्याच्यातून आणि खूप साऱ्या गोष्टी मी अनुभवल्या, की या सगळ्या गोष्टी म्हणजे असतात या सगळ्या गोष्टी जे पण काही आहे. मग त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आणि त्या मौलानानी खूप ग्रेट आहेत ते आणि त्यांनी बरं केलं आणि आज माझी बायको खूप व्यवस्थित आहे, बरं. सुखरूप आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. आता काहीच प्रॉब्लेम वडिलांना वगैरे गावाला. कोणालाच काही नाही. गावी वगैरे सगळं नॉर्मल आहे, एकदम शांत आहे. आणि आता हा सगळा प्रकार होऊन किती दिवस झाले सगळं व्यवस्थित होऊन? हे होऊन आता 1 वर्ष, हं. 1 वर्ष. अच्छा. तर मित्रांनो, हे होते ऋषिकेश सरांचे अनुभव आणि त्यांचा अनुभव खूप भयंकर होता आणि त्यांनी पूर्ण त्यांच्या लाईफची जर्नी सांगितली, की त्यांच्या वाईफला कसा-कसा, काय-काय प्रॉब्लेम झाला आणि एवढं सगळं होत असताना त्यांनी त्यांचं कामही केलं, घरही सांभाळलं आणि बायकोलाही शेवटपर्यंत सोडून नाही दिलं. त्यांनी जिद्द ठेवली, की हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांना त्यांची बायको परत हवी होती आणि त्यांनी ते मिळवलं. आणि आज म्हणजे एवढा भारी दिवस आहे, की आज त्यांची वाईफ पण आपल्या इथे आहे आणि त्याच सगळ्या गोष्टी ऐकतात आणि त्यांना पण भरपूर काही गोष्टी आता माहीत पडल्या, की त्यांच्या हसबंडने त्यांच्यासाठी काय-काय केलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सर तुम्ही म्हणले होते, की आजचाच दिवस निवडायचा. त्याचं मागचं कारण काय? आजचा दिवस निवडायचा कारण म्हणजे त्यांचं वर्षच श्राद्ध आहे. कारण आजच्याच दिवशी ते एक्सपायर झाले होते, ते वडील. वडील. बरं. त्यामुळे मग आज आम्ही हा त्यांच्यासाठीच दिवस ठेवला अच्छा. पॉडकास्ट म्हणून. बरं.
तर मित्रांनो, ह्या पॉडकास्टवरून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांच्या हसबंडने त्यांची कशी साथ दिली हे तुम्हाला कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. कारण की ह्या व्हिडिओचे कमेंट आम्ही नक्की वाचणार आहोत आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या लोकांना आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करणार आहोत. सरही आपल्याला Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत इकडं. म्हणजे त्यांनी Google फॉर्म भरला आणि असे आपल्याबरोबर आहेत अनुभव सांगण्यासाठी. तुम्हाला यायचं असेल तर कमेंटमध्ये Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फॉर्म भरा आणि आम्हाला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.